आजकाल तुम्ही पाहत असाल मित्रांनो की गुडघेदुखीचा त्रास खूप जास्त वाढताना दिसतोय आपल्याला आणि त्या गुडघेदुखीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर फक्त 5 मिनिटासाठी आणि 25 दिवस आपल्याला करायचे आहेत। जर हे आपण कंटिन्यू रेग्युलर जर 25 दिवस केलं मित्रांनो तर आपला गुडघेदुखीचा त्रास जवळपास 70 ते 75% कमी होऊ शकतो। तर आपल्याला हे जे 5 व्यायाम आहेत जे मॅजिकल 5 व्यायाम जे आहेत ते कशा पद्धतीने करायचे तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा व्यायाम जो कोणता आहे मित्रांनो तो तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त एका सिंगल लेगचा दाखवणार आहे। तुम्हाला जर राईटला किंवा लेफ्टला पेन होत असेल तर त्या साईडने तुम्ही तो करू शकता, तसं तुम्ही दोन्ही साईडने जरी केला तरी हे अतिउत्तम राहील। तर तुम्हाला एक सिंगल लेगचे मी व्यायाम सांगणार आहे कशा पद्धतीने करायचे। तर सगळ्यात पहिला जो व्यायाम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला असं लॉंग सिटिंग मध्ये बसायचंय आणि असा पिलो वगैरे एखादा घ्यायचा आहे आणि तो पिलो असा गुडघ्याखाली ठेवून आपल्याला काय करायचंय असं दाबायचं आहे। त्याच्यामध्ये 10 ते 15 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे, सोडून द्यायचं आहे, परत आपल्याला दाबायचं आहे, या पद्धतीने सोडून द्यायचं आहे, या पद्धतीने परत दाबायचं आहे, सोडून द्यायचं आहे। कारण आपला हा जो मसल आहे मित्रांनो हा मसल जितका बिल्डअप होईल डेव्हलप होईल तितका आपला गुडघ्याचा त्रास हा कमी होत जाईल। तर अशा पद्धतीने आपल्याला एक 7 ते 8 रिपिटेशन आपल्याला कंटिन्यूअस करायचे आहेत। तर हा झाला पहिला व्यायाम। नंतर दुसरा जो व्यायाम आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अँकल टो मुवमेंट जो म्हणतो आपण, तर हा जो मुवमेंट जी आहे मित्रांनो ही आपल्याला रेग्युलर करायची आहे। त्याच्यामध्ये तुम्ही होल्ड सुद्धा करू शकता किंवा असं फास्ट जरी मुवमेंट केलं तर तुम्ही फास्ट ज्यावेळेस करता त्यावेळेस 10 ते 20 रिपिटेशन करा आणि जर स्लो जर मुवमेंट करत असाल ज्याच्यामध्ये तुम्ही होल्ड करत असाल तर तुम्ही 7 किंवा 8 रिपिटेशन जरी केले तरी चालेल आणि 2 किंवा 3 सेट कमीत कमी याच्यामध्ये करायला पाहिजे। तर हा झाला आपला दुसरा व्यायाम। तिसरा जो व्यायाम आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने झोपायचं आहे आणि आता हे जे आपले हॅमस्ट्रिंग मसल आहेत तर ह्या हॅमस्ट्रिंग मसल साठी काय करायचंय हा जो पाय आहे अशा पद्धतीने लांब ठेवायचे, असे जवळ न घेता याला लांब ठेवायचे आहे, लांब ठेवून अशा पद्धतीने उचलायचे। परत तुम्हाला या ठिकाणी मसल थोडी टाईट झालेली जाणवते तर हे इथं टाईटपणा दिसेल तुम्हाला, होल्ड करायचे, परत यामध्ये 10 ते 15 सेकंद सोडून द्यायचं आहे, परत आपल्याला वर उचलायचं आहे, होल्ड करायचे, सोबतच हे ग्लूट्सचे मसल पण आपल्याला टाईट करायचे आहे, सोडून द्यायचं। चौथा जो व्यायाम आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या पद्धतीने सरळ झोपल्यानंतर आपला हा जो पाय आहे असा वर उचलायचा आहे, होल्ड करायचा आहे 10 ते 15 सेकंद, सोडून द्यायचं, परत इकडचा पाय 10 ते 15 सेकंद वर उचलायचा आहे, होल्ड करायचा आहे, सोडून द्यायचं। बस तसंच या साईडला सुद्धा वर 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 10 ते 15 सेकंद होल्ड होल्ड होल्ड। इथं आपल्याला गुडघ्याची वाटी जी आहे ती टाईट ठेवायची आहे। परत सगळ्यात शेवटचा जो व्यायाम आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तर अशा पद्धतीचा एक थेराट्यूब भेटत असतो। थेराट्यूब म्हणजे अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स बँड असतो, तर तो बँड जर तुम्ही यूज केला तर तुमचे हे जे स्नायू आहेत ते अजून जास्त बिल्डअप व्हायला आणखी मदत होईल। तर त्या थेराट्यूबचा यूज कसा करायचा आहे तर आपल्याला या पद्धतीने बसल्यानंतर ते पायाच्या मधून त्याला इथे घेऊन जायचंय गुडघ्याच्या या ठिकाणापाशी आणि तिथं त्याला होल्ड करायचे आणि आपल्याला या पद्धतीने खाली सुपाईन पोझिशनला झोपायचं आहे। आणि हा जो बेल्ट आहे तर हा बेल्ट काय काम करेल तुमचे पाय असे आत ओढायचं काम करेल। तर आपल्याला या पद्धतीने त्याला बाहेर घेऊन जायचंय, बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्याला कमीत कमी एक 10 सेकंद आपल्याला होल्ड करायचे, 10 ते 20 सेकंद आपल्याला होल्ड करायचे, सोडून द्यायचं, परत या पद्धतीने आपल्याला बाहेर घेऊन जायचं आहे, होल्ड करायचे, सोडून द्यायचं आहे। हे जर 5 व्यायाम तुम्ही रेग्युलर जर केले 25 दिवसासाठी तर तुम्हाला नक्कीच यामध्ये गुडघेदुखीच्या त्रासापासून तुम्हाला कमीत कमी तुमचा जो त्रास आहे तो होण्यास मदत होईल। त्यामुळे तुम्ही रेग्युलर 25 दिवस हे व्यायाम चालू ठेवा मित्रांनो आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला याने फायदा झाला की नाही।